पदर डोक्यावर असला तर खूप सुंदर दिसते पाहिजे, कोणती पाहिजे असेल म्हणून मी हा शब्द जाणून टाकला। तुम्ही जर रमायला आपला आदर्श मानत असाल तर तुम्ही आपल्या डोक्याचा पदर खाली नको पडू द्या। तुमची माय आहे, तुमची बहीण आहे, तुमच्यासाठी खूप त्याग केला तिने, म्हणूनच तुमच्या डोक्यावर पदर आहे आणि तुमचं जीवन सुखी संपन्न आहे, तिची पुण्य आहे। जर तुम्ही तिला आपली आई मानत असाल तर तुम्ही आपल्या डोक्यावर तुमची माय जेव्हा ठेवते तुम्ही का ठेवत नाही? का त्रास होते तुम्हाला? त्या पदरामध्ये तुमच्या सासू सासऱ्याची लाज आहे, तुमच्या घराण्याची लाज आहे, तुमच्या नवऱ्याचा मान सन्मान आहे, तुमच्या आई वडिलांचा मान सन्मान आहे। खूप सुंदर दिसते कोणती बाई, बाई काळी असली का गोरी असली याला काय फरक पडत नाही, तुम्हाला सांगतो। दोन जाती बी नाही हो, काळ्या किंवा गोरे, परंतु पदरानं बाई खूप सुंदर वाटते। तुम्ही पहा जिजामातीचा चेहरा पहा, सावित्रीचा चेहरा पहा, रमाईचा किती वाटते फोटो मध्ये, तसं तुम्ही स्वतःला का पाहत नाही? शिका ना। शेवा पदराची रमा आणि सांगते भीमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, तुमच्यासाठी प्यानं काय म्हणते रमा, तुमच्यासाठी प्यानं लावाला पणाला, मला सारे काही तुमच्यासाठी अर्पण केलं आहे साहेब, तुमच्या शिवाजी काहीच नाही, तुमच्यासाठी प्यानं लावाला पणाला, शेवा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब असतील बाया जगामध्ये एकापेक्षा एक, असतील बाया जगामध्ये एकापेक्षा एक, कोणी धर्मान गुणवान कोणी देखण्या सुरेख, कोणी हिरोईन सारख्या पाहिल्या असतील नाही का? त्या बाईकडे पाहिल्यानं आपलं पोट भरव का? तिच्या नवऱ्याचं पोट भरल? खूप सुंदर समजा एखाद्या माणसाला बायको भेटली तर तो का तिच्याकडे पाहतच राहील का? म्हणे ऐकवलं तर का गु काही काय नाही पोट भरल? असतील बाया जगामध्ये एकापेक्षा एका, कोणी धर्मान कुणवान कोणी देखण्या सुरेख। अरे कॅटरीना माधुरीचा आदर्श ठेवून काय तुमचा दर्जा होईल? कॅटरीना कॅपला माधुरीचा आदर्श ठेवून काय तुमचा दर्जा होईल? आदर्श ठेवा असाचा असेल तर राजमातेचा ठेवा, त्या सावित्रीचा ठेवा, त्या रमाईचा ठेवा, तर घरोघरी तुमची पूजा होईल। आम्ही कोणाकडून काय शिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे बरं। म्हणून म्हणतो असतील बाया जगामध्ये एकापेक्षा एक, कुणी धर्मान गुणवान कुणी देखण्या सुरेख, कुणी लावला असेल कलंक आपल्या मायबापाच्या कुळाला, पण माझ्या रमाईनं राखलं साऱ्या स्त्री जातीच्या।
माझ्या रमाईला राखलं साऱ्या स्त्री जातीचं नातं, जरी स्वतःची 4 पोरं नेली तरी 9 कोटीची आई झाली, जरी स्वतःची 4 पोरं नेली तरी 9 कोटीची आई झाली। कोण कोणासाठी मरते हो ते तुमच्या हितार्थ मेले, अशिक्षित असून यथार्थ झाली, गरिबी जगली पण तमा नाही केली, काळजी नाही केली, गरिबी जगली पण तमा नाही केली। भीमाचा संसार शेवटास नेण्याचे स्वप्न राहिले तिचे अधुरे, भीम रथाला उतारावर टेक खाली, आणि अशी माझी रमाई साऱ्या जगात एक झाली, अशी माझी रमाई साऱ्या जगात एक झाली, झालीच नाही तशी म्हणताच येत नाही, कोणाला जन्माला देत आहे। तुम्हाला सांगतो मगाशीच बोललो, सावित्रीबाई पेक्षा त्या रमाईचा आहे, यशोधरेपेक्षाही त्याग रमायचा आहे। जर यशोधरेला परवानगी दिली असेल सिद्धार्थाला हो गृहत्याग करण्याची, तरी तिच्यापेक्षा रमायचा त्याग आहे। याचं कारण सांगतो तुम्हाला, नाही तर गोष्ट राहून जाते कधी कधी। रमाईचा त्याग श्रेष्ठ काहून आहे? त्याग यशोधरेचाही आहे मी मान्य करतो, सावित्रीचाही आहे मी मान्य करतो, पण रमाईचा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहून आहे? काहून तर रमाई ज्या परिस्थितीत जगली त्या परिस्थितीत ह्या दोघी नाही जगल्या। रमाईने जे सहन केलं ते याने सहन नाही केलं, काहून का याच्या डाव सांगला नाही सांगला असता तरी गोविंदराव फुले असा व्यक्ती होता। गोविंदराव फुले त्याचं आडनाव गोरे होतं, फुले नव्हतं, महात्मा फुले। तर गोविंदराव गोरे असा व्यक्ती होता संपूर्ण भारतातला का टाटा बिर्ला पेक्षाही सर्वात जास्त त्याचं धंद्याचं त्याग जात होतं गव्हर्नमेंट, एवढा श्रीमंत माणूस। समजा महात्मा फुलेचं चळवळ नसती सांगली त्याला काही उपासाचे फाके नसते पडले, बरोबर? यशोधरा एका राजाची सून होती, बरोबर आहे? समजा सिद्धार्थाचं नसतंय सांगलं तर तिला काही उपास लागण्याची पाळी आली असती काय? माझ्या रमाईने तर सातत्यानं उपास भोगलेले, सातत्यानं बाबासाहेबांसाठी त्यांना घडवण्यासाठी त्यांनाच पत्र लिहायची, तुम्ही वेळेवर जेवण करा, तुम्ही वेळेवर झोपा, तुम्ही नाश्ता करा, तुम्ही चहा करा, असं करा तसं करा। तू बाई स्वतःकडे काहीच नाही, स्वतःकडे सगळं दुर्लक्ष, शिळ पाठ 2-3 दिवसाचं शिळ अन्न खाण्याला लवकर टीव्ही होते, टीव्ही झाला होता माता रमाईला, कोणासाठी रे? तुमच्यासाठी। म्हणून म्हणतो ज्या परिस्थितीत रमाई गेली किंवा जगली त्या परिस्थितीमध्ये ह्या नाही जगल्या बाकीच्या, म्हणून रमाईचा त्याग यांच्यापेक्षा काही पटीनं श्रेष्ठ आहे, काही पटीनं वास्तविकता आहे, नाकारता येत नाही सत्य। म्हणून म्हणतो तुम्हाला समजले माझ्या, काय म्हणते रमाई बाबासाहेबाला? हो तुम्हाला समजले माझ्या क्षितिजा जवानी, 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 चुकणार कशी मी नाही तुमच्या एवढी ज्ञानी हो, 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 तुमच्या तुलनेत कुठलं, तुमच्या तुलनेत कुठलं मोलावर समाना, समजून घ्या हो साहेब आपल्या रमाला, जेव्हा पदराची रमा सांगते भीमाला, समजून घ्या हो साहेब पुढे रमाई तुमच्या तुलनेत कुठलं मोल मत्समाला, तुम्हाला समजणे माझं क्षितिजा जवानी। क्षितिज माहिती आहे? क्षितिज कशाला म्हणतात? शिकले सवरले लोक आहेत, जिथे आभाळाने पृथ्वी टेकल्यासारखी वाटते पण ते कधीच येत नाही, त्याला म्हणतात क्षितिज। तर ही भूमिका रमाई बाबासाहेबाला देते। म्हणजे तुम्हाला मी काय समजू, जगातला एवढा मोठा विद्वान मनुष्य मी एकही वर्ग न शिकलेली बाई, मी तुमच्या समोर काय काय शून्य होत आहे, मग कशी नाही चुकणार?
तुम्हाला समजणे माझं क्षितिजाच्या वाणी आणि चुकणार कशी मी नाही तुमच्या वाणी ज्ञानी, तुमच्या वाणी मी ज्ञानी थोडीच आहे म्हणून मी तर चुकणार नाही एवढं तर समजून घ्या तुम्ही, आणि तुम्ही नाही समजा तर कोण समजत. असं एवढी सुंदर तोड देते बाबासाहेबांच्या बोलण्याला. हे कोणापासून शिकली? बाबासाहेबापासून. एवढ्या मोठ्या विद्वानाशी बोलणं साधी गोष्ट आहे का? चांगल्या चांगल्याची सठारत होती पण रमाई उद्देशून बोलत होती बाबासाहेबांची. मग पुढे काय म्हणते? बोला हा सोळा नाही शोभत तुम्हाला. रमाई म्हणते अहो बोला हा सोळा नाही शोभत तुम्हाला, समजून उपसरपंच ग्रामपंचायत लोहांगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. याची फरमाईश आहे संविधान है तो लोकशाही